नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत क्वालिटीज ऑफ ऑडिटर्स. म्हणजे ऑडिटर बनण्यासाठी आपल्याकडे कोणते गुण असायला हवेत. तर याबद्दल आपण या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. इथे त्यांनी काही पॉईंट्स दिले आहेत ते आपण पाहूयात. द ऑडिटर मस्ट हॅव थ्रू नॉलेज ऑफ प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ ऑल आस्पेक्ट ऑफ अकाउंटिंग. आता प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस म्हणजे काय की अकाउंटिंग करताना आपण कोणते रूल पाळले पाहिजेत आणि पोस्टिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज ऑडिटरला असायला पाहिजे. म्हणजे जरी त्याने एखाद्या कंपनीचे अकाउंट चेक केले तर त्याला व्यवस्थित नॉलेज असेल तरच त्याला त्यातले जे फ्रॉड्स असतील ते शोधून काढता येतील. ठीक आहे. सेकंड त्यांनी इथे काय दिले, ही शुड हॅव ॲडिक्वेट नॉलेज ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन अँड बिझनेस ऑर्गनायझेशन. फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय की आता फायनान्स कुठून येतो कंपनीमध्ये, मग त्याचं मॅनेजमेंट कसं करते कंपनी याबद्दल नॉलेज असलं पाहिजे. इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे तिथे कंपनीमध्ये व्यवस्थापन किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे, त्याचं कामकाज कसं चालतं. अँड बिझनेस ऑर्गनायझेशन संस्था ती कोणत्या प्रकारची आहे, मग या सगळ्या गोष्टींचं त्याला नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. हा दुसरा गुण असणार ऑडिटरचा. तिसरा मुद्दा त्यांनी काय दिलेला आहे इथे, ही मस्ट हॅव थ्रू नॉलेज ऑफ ऑडिट केस लॉज ॲज पर द वेरियस केसेस डिसाइडेड बाय द कोर्ट्स इन अँड आउटसाइड इंडिया. केस लॉज म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात त्याला कायद्याचं नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे इंडियामध्ये सुद्धा आणि आउटसाईड इंडियामध्ये सुद्धा कोणत्या पद्धतीचे कायदे चालू आहेत आणि कधी आपण केस टाकू शकतो, तर त्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असायला पाहिजे. त्यानंतर बघा काय दिले त्यांनी, ही शुड बी एबल टू अंडरस्टँड द टेक्निकल डिटेल्स ऑफ बिझनेस हुज अकाउंट्स ही इज गोइंग टू ऑडिट. म्हणजे ज्या बिझनेसमध्ये तो ऑडिटिंग करायला जाणार आहे, पहिली गोष्ट त्या बिझनेसचं स्ट्रक्चर काय आहे आणि कोणत्या प्रकारचा तो बिझनेस आहे, सगळी आतील माहिती देखील त्याला माहीत असली पाहिजे. आणि कधीपासून तो बिझनेस चालू आहे आणि त्याची हिस्ट्री काय आहे, या सगळ्या गोष्टींची त्याने आधीच माहिती करून घ्यायला हवी. त्यानंतर काय दिले बघा, ॲन ऑडिटर मस्ट बी ऑनेस्ट. फॉर एक्झाम्पल, ही मस्ट सर्टिफाय दॅट he is not believed to be true and he must take reasonable care and skill before he believes what he certifies is true. आता पहिली गोष्ट तो प्रामाणिक असला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याकडे एखादं डॉक्युमेंट आलं तर त्याने त्याच्यावर डोळे झाकून विश्वास न ठेवता पहिली गोष्ट ते बरोबर आहे का नाही याची पडताळणी केली पाहिजे. मग त्याने त्याचा डिसिजन घेतला पाहिजे आणि त्यानंतरच तो विश्वास ठेवू शकतो त्या डॉक्युमेंट्सवरती. लगेच त्यानं कोणत्याही प्रकारचं ओपिनियन देता कामा नये. त्यानंतर त्यांनी काय सांगितले, ही मस्ट बी ॲक्ट impartially and not influenced by other directly or indirectly while discharging his duty. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे काय की तो त्याची ड्युटी करत असताना त्याने कोणाच्याही बोलण्यात यायचं नाही. जो काही डिसिजन असेल तो पूर्णपणे त्याने स्वतःचा डिसिजन घ्यायचा आहे आणि मग या पद्धतीनंच तो काय करू शकतो, त्याची चांगली ड्युटी बजावू शकतो. ही शुड बी हार्ड वर्किंग अँड सिस्टमॅटिक अँड प्रॅक्टिकल. ठीक आहे. तर म्हणजे तो हार्डवर्किंग असला पाहिजे, सिस्टमॅटिक असला पाहिजे आणि त्याला मेथडसुद्धा माहीत असल्या पाहिजे सगळ्या. ही मस्ट हॅव कॅपॅसिटी टू हिअर आर्ग्युमेंट्स ऑफ अदर्स. आता बघा, तो ऑडिटिंग करत असताना त्याला एखादा मुद्दा पटला नाही तर तो सांगू शकतो तिथल्या लोकांना. पण कधी कधी असं पण होतं की त्याने ऑडिटरने एखादं ओपिनियन मांडलं मॅनेजमेंट टीमच्या समोर, तर मग त्या लोकांना सुद्धा काहीतरी डाऊट्स असतील किंवा मग त्यांना पटणारच नाही त्याचं महत्त्व, मग वादविवाद होऊ शकतात. मग त्याआधी ऑडिटरने पूर्णपणे त्याचा डिसिजन सांगण्याआधी पुढच्या समोरची जे म्हणजे पार्टी असेल तिचं सुद्धा ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण काय इथं म्हणले, कॅपॅसिटी टू हिअर आर्ग्युमेंट, म्हणजे पुढची लोक काय बोलत आहेत, त्यांचं काय मत आहे ते देखील त्यांना आधी ऐकून घेतलं पाहिजे. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने आपण क्वालिटीज ऑफ ऑडिटर हा मुद्दा या लेक्चरमध्ये पाहिला. पुढील लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग हा मुद्दा पाहणार आहोत. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.